हॅलो. तर आज आहे आमचा शेवटचा दिवस दुबई मधला. आम्ही चाललोय रिटर्न पुण्याला कियाकडे. येस. तर मजा आली सक्षम साक्षी दुबई मध्ये. सक्षम मजा नाही आली तुला दुबई? नो. येस. सक्षम साक्षी उद्यापासून परत स्कूल. हो नो. रेडी ना स्कूल साठी? हे 6 दिवस कसे गेले कळालंच नाही आम्हाला. नाही कळालं. याच दुबईला कियाला बलून घेऊन जायचंय का? हा म्हणजे बलून त्याला न्यायचंय. चलो चला सुरू करूया प्रवास परत पुण्याचा. या पूजा, तुझ्या फेवरेट हॉटेल मधलं जेवण लास्ट टाइम? हा ओव्हन मध्ये करतात. आणि एक गोष्ट जी साक्षी आणि मी इथे नेहमी करतो आल्यानंतर, साक्षी स्प्राईट घ्यायचं. स्प्राईट घ्यायचं. तुला नाही आवडत ना सक्षम? मला पण नाही आवडत. नाही साक्षीला मला तर आवडतं. साक्षी आवडतं ना आपल्याला. आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला, पण इकडे 11 वाजेनंतर ब्रेकफास्ट मिळणं खूप डिफिकल्ट आहे रेस्टॉरंटमध्ये. तर मग जेवण केलं. हा ब्रेकफास्ट नव्हता, जेवणच होतं. इथून आपलं हॉटेल दिसतं बघ. तुला आठवतं का आपण जेव्हा फर्स्ट डेला आलो होतो तेव्हा इथे विचारलं होतं की हे हॉटेल कुठे आहे? तर बोललं होतं की तुम्ही फक्त इथे आले जवळ आणि तिकडे बघा. तिकडे बघितल्यावर तुम्हाला तुमचं हॉटेल दिसणार. हे आमचं हॉटेल. हॉटेल हो इकडे एक आहे समोर बघ, बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा इकडं आणि इथं हॉटेल प्रीमियर जवळ होतो. यस. आजचा आमचा शेवटचा दिवस दुबईमध्ये. आणि एक गोष्ट चांगली आहे की आता आम्हाला मेट्रोने प्रवास करताना मेट्रोचा मॅप बघायची गरज नाही. इतका पाठ होऊन गेला मेट्रोचा मॅप. काय साक्षी आणि सक्षमला ही खूप मजा होती की मेट्रोचे कार्ड्स घेऊन पुढे जायचं. हा साक्षी रन. सक्षम आणि साक्षी ही गोष्ट खूप मस्त शिकली. चल दे कार्ड्स. आल्यानंतर कार्ड्स देऊन टाकतात. अरे गेली वरती. आता आज एकदा लास्ट टाइम पूजा बुर्जुमनला चाललोय. हा खूप पार्ट झाला ना हा शब्द बुर्जुमन. मला वाटतं माझा इन्स्टाचा हँडल मी फंकी बंकी पासून चेंज करून बुर्जुमन करून टाकतो. हा जेव्हा जेव्हा पोस्ट करेल इन्स्टावर तेव्हा ध्यानात येईल दुबई ट्रिप. The next station is Dubai Healthcare City. Doors will open on the right-hand side.
आम्ही आलो आहे टर्मिनल 3ला आणि प्लेस टू एअरपोर्ट. त्यांनी 2 ऑप्शन दिले. याच्यामध्ये 4 दिरमचं बॅलन्स आहे. एकतर ते आपण इथे एनकॅश करू शकतो किंवा खाली सुपर मार्केटला जाऊन पूर्ण 36 दिरम म्हणजे 9 दिरम आहे ॲक्च्युली, पण एनकॅश करताना फक्त 4 दिरम येतात. तर कुठला ऑप्शन घ्यायचा? खाली सुपर मार्केटला जाऊन शॉपिंग करायची 36 दिरमची की इथून एनकॅश करायचं? ते 36 दिरमची शॉपिंग करू. 36 दिरमची शॉपिंग करायची. ये बड़ी अच्छी बात कही आप. आम्ही शोधतोय आता सुपर मार्केट जिथे आम्ही आमचे 36 दिरम्स एनकॅश करू शकतो फॉर्म ऑफ शॉपिंग. काय घेतोय तू त्या 36 दिरमचे? 36 दिरममध्ये मला वाटतं बुर्ज खलिफा घेऊ आपण. हां, आपली आठवण असणार आहे दुबई ट्रिपची. हो. जेव्हा जेव्हा आपण बुर्ज खलिफा बघू आपल्या लिव्हिंग रूममध्ये आपल्याला दुबईची आठवण येईल. हो, आपण ऐकू. आम्हाला आत्ता कळालं जेव्हा त्याची प्राईस चेक करायला गेलो ते 17 दिरमचं नाही खालून पकड त्याला ते 52 दिरमचं आहे. ते 52 दिरम म्हणजे 36 दिरम देऊन वरती आपल्याला अजून 20 टाकावं लागेल 52 दिरमसाठी. पण हे घेऊ आपण. हे फिक्स खूप आवडलं, छान आहे. Sure. Use this annual card and the remaining amount will pay by cash. And how many? 9 dirhams. Total 36 dirhams it has. Yeah. Only 199. No. One card is 9 dirham. So one card to 9, then another one 9. 9. So total 36 dirham. And the remaining amount will pay by cash. Okay, sir. So we are taking this beautiful memory with us from our Dubai trip. बोर्डिंग आमचं आत्ताच झालं आणि बाकीच्या एअरपोर्टपेक्षा दुबईच्या एअरपोर्टला आम्हाला बोर्डिंग एकदम सुरळीत वाटलं का. एकदम कमी टाईममध्ये सगळं काही चेकिंग वगैरे झालं. जास्त टाईम नाही, क्यू नाही. आणि हां, इकडे जास्त स्ट्रिक्ट आहे. पण आता आम्हाला आमचं बोर्डिंग गेट आहे A1 आणि A1ला जायला इकडे मेट्रो आहे. तर मेट्रोने आम्ही जाणार आहे आता A1ला. A1 to A24 मेट्रो घ्यायची आहे. नेक्स्ट ट्रेन इन 2 minutes. पूजा, चलो फायनली वी आर लिव्हिंग दुबई. किती 20 मिनिटात आपलं सगळं प्रोसेस झाली काय? चेक इन, बॅगेज चेक इन, सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन चेक, फक्त 20 मिनिटात. बोर्डिंग गेट आपलं इतकं लांब आहे की आपल्याला ट्रेन इकडे यावं लागलं. पण अजून इकडे पण A1 to A24 पर्यंत जायचं. चालत तर शक्यच नव्हतं. जा हो. कसले आर्किटेक्चर आहेत दुबईमध्ये. काय कसं बांधतात हे लोक. बघ ना. बोर्डिंग गेट आमचं आहे A1. हे A1 आहे का? नाही, A to 8 इकडे आहे, A1 इकडे आहे. फ्लाईटला अजून किती वेळ आहे पूजा? अजून 1 तास. कंप्लीट 1 तास आहे फ्लाईट. पूजा हीच फ्लाईट आहे जी आपल्याला घेऊन जाईल परत इंडियाला.
ही एक गोष्ट खूप भारी आहे. इकडं प्लेनमध्ये कॅमेरा लागलेला आहे, एक्सटर्नल कॅमेराज, आणि त्याचं तुम्ही लाईव्ह स्क्रीनिंग आतमध्ये बघू शकता डिस्प्लेवर. प्लेनचा जे बाहेरचा व्ह्यू आहे तो इथे लाईव्ह दिसतो आहे का नाही भारी. हे 2 कॅमेरेज आहेत. एक खालचा कॅमेरा आहे जो खालचा व्ह्यू दाखवतो प्लेनचा. हा खालचा व्ह्यू दाखवतो हा. आणि हा एक याला फुल स्क्रीन करू शकता. हे असं दिसतं खालचा व्ह्यू. आणि एक दुसरा व्ह्यू आहे हा वाला. दिस इज कॉल्ड एअर शो. इथून तुम्हाला लोकेशन वगैरे दिसतं की तुमचं प्लेन आता कुठे आहे. आणि इकडे सक्षमचा मस्तपैकी मील आलेला आहे. त्यात काय नाही, त्यात दुसरं सोफ येतात. सोफ येतात. तुला काय खायचं? फ्रुटी खायची? पूजा, वेलकम टू इंडिया. 7 दिवसानंतर. प्लेन मध्ये
अरे बापरे. बस 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 आता बस. अजून काय राहिले? साक्षी तू नाराज का झाली होती फ्लाईट मध्ये? ऐक ना, आपला फोटो काढला ना फ्लाईट मध्ये? हा, जाताना नव्हता काढला फोटो आपला, येताना फोटो काढला प्रत्येकाचा आणि लगेच हार्ड कॉपी दिली. हार्ड कॉपी. असं तिकडे झालं तर. हो ना, तिकडे दुबईला प्रत्येक फोटोचे 150 दिरहम 200 दिरहम घेत होते.